जय मित्रांनो, मी आतिश दीपंकर सातवान युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, अस्पृश्य दिनहीन व पददलित समाजामध्ये इथल्या धर्मव्यवस्थेने प्रचंड प्रमाणामध्ये अंधकार निर्माण केला होता। इथल्या एका मोठ्या वर्गाला प्रकाशापासून दूर ठेवून त्यांचे जीवन अंधकारमय केलं होतं। वेगवेगळे निर्बंध, वेगवेगळे जातीयतेचा असलेला त्याच्यावरती निर्बंध लादून त्यांचं माणूस म्हणून जगणंच हिरावून टाकलं होतं। याच्यामध्ये स्त्रियांचे तर शूद्रांपेक्षा बेकार असे हाल होते। या सर्व धर्म व्यवस्थेमध्ये जगत असलेले हे सर्व लोकांचं जीवन म्हणजे एक अंधकारमय होतं। आणि अंधकारमय जीवनामध्ये जगणाऱ्या लोकांच्या आयुष्यामध्ये जर प्रकाश कोणा महासूर्याला आला असेल तर त्या महासूर्याचं नाव म्हणजे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। आणि या महासूर्याला खऱ्या अर्थाने कोण जर सावली देण्याचं काम करत होती तर ती त्यांची पत्नी असलेली आदरणीय रमाई आंबेडकर या होत्या। ती या महासूर्याची सावली म्हणून तिने आयुष्यभर आपला संसार टाकला होता। तर या महासूर्याची सावली असलेल्या माता रमाई आंबेडकर यांच्याविषयी आपण या व्हिडिओ मार्फत सविस्तर अशी जिल्ह्यामधील तालुका दपोली गाव वनंद येथे भिक्खू धोत्रे व रुक्मिणीबाई धोत्रे यांच्या पोटी आदरणीय रमाई यांचा जन्म झाला होता। रमाई यांची जन्मतिथी ही 7 फेब्रुवारी 1898 आहे। खूप इतिहासकारांचं या तिथीवरती एकमत झालेलं आहे। तर रमाई यांचा जन्म एकदम गरीब कुटुंबामध्ये झाला होता। दपोली हे गाव समुद्राच्या जवळ असल्यामुळे रमाई यांचे जे काही पिता होते भिक्खू धोत्रे हे त्या काळामध्ये जे काही मासेमारी माशा पकडत होते तर त्यांच्या पाट्या धुण्याचं काम ते करत होते। माशा पकडण्याचा त्यांना तर छंद खूप होता, पण खंत या मनामध्ये होते की आपण तर अस्पृश्य जातीमधून जन्माला आलेले लोक, आपण जरी माशा पकडल्या तरी आपल्याकडून माशी खरेदी कोण करणार। म्हणून नाईलाजास्तव दपोली वनंद या गावामध्ये जेवढे अस्पृश्य होते समुद्र जवळ असून सुद्धा ते लोक माशा न पकडता माशाचे पाट्या धुवायचे, ओळ्या ढकलायचे व इतर जे काही काम मिळेल ते काम करत होते। आणि त्या कामातून त्यांचा जे काही कुटुंबाचा उदरनिर्वाह होता ते उदरनिर्वाह पूर्ण करण्याचं काम रमाईला करत होते। अजून 2 भावंड सुद्धा होतात, गोरा आणि शंकर। हे यांचा जन्माने धोत्रे कुटुंब एकदम संपन्न आणि परिपूर्ण असं वाटू लागलं असतं। तेवढ्यातच रमाई अल्पवयाची असतानाच त्यांची आई रुक्मिणीबाई धोत्रे यांचं दुःखद निधन अचानकपणे होतं। आईच्या दुःखद निधनानंतर रमाई प्रचंड प्रमाणामध्ये खचून गेली होती। कारण माणसाच्या आयुष्यामध्ये मोठा आधार जो कोण असतो तो आईचा असतो। आईच्या आधारावरतीच प्रत्येक लेकरू तो आधार घेऊनच जगत असतो आणि त्या आधारावरती त्याची जीवनाचा प्रवास सुरू असतो। आणि तो आधारच रमाईचा हिरावून गेल्यानंतर रमाई कुठेतरी खचलेल्या अवस्थेत असते। पण आपले 2 भावंडे, आपले वडील यांच्या चेहऱ्याकडे बघून ते सर्व दुःख तिने सहन करते आणि खचलेल्या पित्याला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी रमाई आपल्या पित्याला आधार देण्याचं काम करते। तर मुळामध्ये मित्रांनो, रमाईचा जन्म झाला होता तेव्हा रमाईचं नाव हे काय रमा नव्हतं, तर त्यांचं मुळीचं नाव हे भागीरथी ठेवलं होतं। त्यांच्या वडिलांना असं वाटलं, पाहता क्षणी त्याला असं वाटलं की माझ्या कुळाचं भाग्य उजळवणारी ही मुलगी नाव आपण भागीरथी ठेवलं पाहिजे। आणि तेच आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या मुलीचं नाव भागीरथी ठेवले होते। ही भागीरथी एकदम कर्तृत्ववान होती। गावामधले सगळे लोक तिचा लाड करायचे। बिन आईची मुलगी आहे हे म्हणून तिला सर्वजण तिचा सांभाळ करायचे, सर्वजण तिला प्रेमानं पाहायचे। आणि तसा भागीरथीचा स्वभाव सुद्धा एकदम प्रेमळ आणि सजवळ होता। एका लहान मुलाचा जसा निरागस स्वभाव होता तसाच स्वभाव भागीरथीचा सुद्धा होता। आता या सर्व प्रवासामध्ये कुठेतरी चांगले दिवस यायचं असं वाटू लागलंच की तिच्यामध्ये अचानकपणे भिक्खू धोत्रे म्हणजे रमाईच्या पित्याचा सुद्धा निधन होऊन जातं। आणि सर्व निधनानंतर रमाई पूर्णतः खचून जाते। कारण तिच्या खांद्यावरती तिचे तिची बहीण भावंडांचं ओझं तिच्या खांद्यावरती पडलेलं असतं। गोरा आणि शंकर तर लहानच होते, यायला का कळतच नव्हतं। ते एकदम कमी वयामध्येच आई गेली आणि कमी वयामध्येच त्याच्या वडील गेल्यामुळे रमाई कुठेतरी खचलेली अवस्थेत होती की आता आपला उदरनिर्वाह, आता आपलं पालन पोषण करणार आपण। भिक्खू धोत्रेचं अंत्ययात्रा काढण्यासाठी त्याचं जे काही पार्थिव होतं ते धोत्रे कुटुंबियाच्या दारामध्ये ठेवण्यात आलं। संपूर्ण गाव जमलं होतं, संपूर्ण गाव रडू लागलं होतं या लेकरांना रडताना पाहून। तेवढ्यामध्ये रमाईचा एक आक्रोश, डोळ्यामध्ये आक्रोश रमाई करते आणि म्हणते की देव करो की कुणाच लेकराचे आई वडील हे लहानपणी मरू नये, कारण त्यांची खूप हाल आणि अपेक्षा होत असतात। एकदम कमी वयामध्ये एवढे प्रगल्भतेचं ज्ञान रमाईमध्ये होतं। रमाई कुठेतरी खचून जाऊ लागली होती, पण एवढं सगळं सहन करत होती तिला, कारण तिच्या पाठीशी 2 भावंड होते। त्या भावंडांना, तिच्या बहिणीला त्याचा सांभाळ करायचा होता आणि त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी रमाईला जगणं आणि स्वतःला खचून न घेता आपल्या परिवाराला पुढे नेण्याचं काम केलं।
तेवढ्यामध्ये रमाईचे जे काही मामा होते गोविंदपूरकर यांनी असं ठरवलं की माझ्या बहिणीचे जे काही मुलं हात त्याचा सांभाळ करण्यासाठी मी पुढे सरसावतो आणि माझ्या बहिणीच्या तिन्ही अपत्यांचा मी सांभाळ करेन आणि त्यांना कधीच आईची गरज भासू देणार नाही असं त्याला वाटलं. वनन व दापोलीमध्ये उदरनिर्वाह एवढ्या मोठ्या कुटुंबाचा होत नव्हता म्हणून गोविंदपूरकर सर्व कुटुंबाला मुंबईमध्ये घेऊन जातो. मुंबईमधील एका झोपडपट्टीमध्ये रमाईचा वास्तव असतो. रमाई आपल्या परिवारासोबत तिथे वास्तवाला असते आणि सर्वजण तिथे गुण्या गोविंदाने राहण्याचं काम करत असतात. रमाई मुंबईमध्ये सुद्धा सर्व आजूबाजूच्या शेजाऱ्यांना आवडेल असं काम करू लागले होते. सर्वजण रमाई विषयी आदरच व्यक्त करायचे. लहान असली तरी घरचं सगळं काम करायची. मामाचे जे काही लेकरं होते त्याचा सांभाळ करायचे आणि आपल्या भाऊ भावंडांचा सुद्धा सांभाळ करायचे. हे सर्व गोविंदपूरकर पाहून अभिमानाने वाटायचं की निश्चितच माझ्या बहिणीला एक सोन्यासारखी मुलगी लाभली होती जी आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तिचा सांभाळ करत होती. रमाई जेमतेम 9 वर्षाची झाली होती. या काळामध्ये बालविवाह करण्याची एक परंपरा आखली होती. बालविवाह करण्याची पद्धत त्या काळामध्ये असल्यामुळे रमाईच्या लग्नाचा प्रस्ताव सुद्धा गोविंदपूरकर संपूर्ण नातेवाईकांना पाठवत होते की माझ्या बहिणीची मुलगी ची आई वडील हिरावलेली आहे, तिचा सांभाळ मी करतो. माझ्या भाषेशी लग्न करण्यासाठी कोणी तयार असेल तर आपण त्यांच्याशी लग्न लावून देण्यास आपण सुद्धा तयार आहोत. हे सर्व कार्यकाळ होत असताना, हे सर्व पाहत असताना मुंबईमध्ये त्या काळामध्ये आंबेडकर परिवार सुद्धा वास्तवात होतं. त्या परिवारामधील सुभेदार असलेले रामजी सकपाळ यांची ख्याती संपूर्ण महार समाजामध्ये प्रचलित होती. ते इंग्रजांच्या सैन्यामध्ये सुभेदार पदावरती होते. रिटायर झाल्यानंतर काही काळ ते मुख्याध्यापक सुद्धा राहिले. मास्तरी शिस्त, सैनिकी शिस्त आणि या सर्व शिस्तीमध्ये त्यांनी त्यांच्या मुलांना लहानाचं मोठं केलं होतं. त्यांच्या कुटुंबामधील त्यांचा मुलगा असलेला भीमराव हे दिसायला सुंदर होता, देखणा होता, दृष्टपुष्ट होता, गोरा होता आणि सर्वात महत्वाचा म्हणजे बुद्धीने असा तल्लख होता. खूप हुशार आणि विद्वान असल्या कारणाने भीमरावाला सुद्धा सर्व लोक लाईक करायचे, सर्व लोक त्याचा लाड करायचे. किंवा सुभेदाराच्या घरी हिरा जन्मलेला आहे, सुभेदाराच्या घरी सोनं जन्मलेलं आहे. खूप अभ्यासामध्ये मग्न असतो, कोणासोबत वेळ घालवत नाही. अभ्यास ते घर, शाळा या प्रपंचामध्येच आपल्या दिनचर्या करण्याचं काम भीमराव करत असतो. त्याच्यामुळे सुभेदार रामजी आपल्या मुलाला सांभाळून घेईन, त्याच्या अभ्यासाला सुद्धा सांभाळून घेईन अशी शांत स्वभावाची व कुटुंबाला धरून चालणारी शांत स्वभावाची सून रामजी आंबेडकर सुद्धा धुंडू लागले. रामजी बाबा आपल्या मुलाच्या विवाहासाठी मुलगी धुंडण्यासाठी तयार झाले होते. त्यांनी 2 मुलींना पसंती सुद्धा केली होती. त्यांच्याच ओळखीच्या नातेवाईकामधील 2 मुलींसोबत 2 मुली त्याला आवडल्या होत्या. दोन्हीपैकी एकासोबत भीमरावाचा विवाह करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. परंतु त्यांना कोणीतरी रमाईविषयी माहिती दिली की धोत्र्यांची भगीरथी नावाची एक मुलगी आहे, गोविंदपूरकर यांच्या घरामध्ये राहते, खूप गुणी मुलगी आहे, तुझ्या भीमरावाला साधन अशी ती मुलगी आहे, तिच्याशी भीमरावाचा विवाह करण्यासाठी तू एकूण त्याची भेट घे. रामजी बाबा जेव्हा गोविंदपूरकर यांच्या घरी जाऊन रमाईचा स्वभाव आणि वागणं आणि बोलण्याची जी काही शैली पाहतात ते मोहित होऊन जातात की माझ्या भिवाला अशीच मुलगी साजेल, त्याला समजून घेणारी अशीच मुलगी साजेल. म्हणून तो विवाहाचं लग्न भगीरथीशी करून देण्यासाठी रामजी बाबा तयार होत असतात. एवढ्यातच ज्या 2 मुलींच्या वडिलांना त्याने शब्द दिला होता की आमच्या तुमच्या दोघांपैकी एकासोबत मी विवाह लावून देईन माझ्या मुलाचा, हे त्याला कळाल्यानंतर की आता रामजी आपल्या मुलासोबत लग्न लावून द्यायला त्यांना दुसऱ्यासोबत लग्न लावून देत आहे, हे जेव्हा त्याला कळालं तेव्हा त्यांनी जात पंचायती पुढे रामजी आंबेडकर यांची तक्रार केली की रामजीने शब्द पाळला नाही, तो आपल्या मुलाचा विवाह दुसऱ्याशी लावून देण्यासाठी तयार झालेला आहे, त्यामुळे जात पंचायतीने आम्हाला न्याय द्यावा. तर जात पंचायत काही प्रमाणामध्ये सुभेदारांना दंड ठोकवते की तू तसं नाही केला तर तुला आम्ही एवढ्या प्रमाणामध्ये दंड दिला, तो दंड तुला फेडावा लागेल. हे जेव्हा रामजी यांना कळालं की काही प्रमाणात आपल्याला दंड द्यावा लागेल तर त्याला वाटलं रमाई या माझ्या मुलाच्या याच्यासोबत लग्न लावून देण्यासाठी मी एवढा दंड द्यायला तयार आहो. म्हणून त्यांनी जे काही जात पंचायतीने दंड आकारला होता तो दंड देण्यासाठी रामजी आंबेडकर तयार होतात आणि तो रमाईसोबतच विवाह करण्यासाठी आग्रही असतात. मग गोविंदपूरकर त्यांना प्रश्न करतात की माझी भाषी म्हणजे बिन मायबापाची मुलगी आहे, तिला तू सांभाळशील का, योग्य प्रकारे तिच्याशी वागणूक करशील का. तेव्हा रामजी सुभेदार त्यांना म्हणतात की बघ, ज्या मुलीसाठी मी दंड आकारलेला, दंड जे काही माझ्यावरती आकारला होता तो दंड देऊन सुद्धा मी तुझ्या भाषेशी लग्न लावून देण्यासाठी माझ्या मुलाला तयार केलेला आहे. तो विचार करून मी तिची जी काही ठेवण्याची पद्धत असेल, तिचा जे काही सांभाळ असेल ती योग्य पद्धतीनेच करेल, एवढं तू आश्वासन कर.
मग या सर्व गोष्टीमध्ये नातेवाईकांना संपूर्ण खबर पोहोचली जाते, मुंबई आजूबाजूच्या सर्व नातेवाईकांना. आणि वयाच्या 9व्या वर्षी भीमराव यांचं वय म्हणजे जेमतेम 15 किंवा 16 असतं. या वयामध्ये दोघांचा विवाह लावण्याचं ठरलेलं असतं. आता त्या काळामध्ये जे काही महार समाजाचे लोक होते त्यांचे एवढे ऐकत नव्हते की ते कुठेतरी मोठं धुमधडाक्यामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये लग्न लावून द्यावं व मोठा असा इव्हेंट करावा लग्नाचा, असं काय त्या काळामध्ये तशी परिस्थिती नव्हती. म्हणून ऐसपैस असलेली मुंबईच्या भाईखेड्याचे मासुळी मार्केटची जी काही जागा होती, ते मासुळी मार्केटच्या जागेमध्ये भिवाचं आणि भगीरथी अर्थात रमाईचं लग्न लावण्याचं ठरलं. दोघांचा विवाह, भगीरथीचं लग्न करून भिवानं सोबत घेऊन आलं घरी. किंवा लोक म्हणू लागले की आता पुराण्या काळामध्ये पद्धत होती मुलींची नावं बदलण्याची, की माहेरचं नाव बदलायचं, सासरचं नाव ठेवायचं, अशी परंपरा होती. ती आताही काय प्रमाणामध्ये आहे, पण आता तेवढी नाही जेवढी पूर्वी होती. त्याच पद्धतीनुसार भागीरथीचं नाव बदलण्याचं ठरलं. तेव्हा भागीरथी भीमरावांना विचारते की काय नाव ठेवू माझं. तर भीमराव म्हणतात तुझ्या इच्छेनं जे काय असेल ते नाव तू ठेवतात. तेवढ्यामध्ये रामजी बाबा असं ठरवतात की आपण आपल्या मुलीचं नाव रमा ठेवलं पाहिजे, आपल्या सुनेचं नाव ते त्यांना मुलीप्रमाणेच मागायचे, ही माझ्या मुली समान सुनेचं नाव मी रमा ठेवलं पाहिजे. म्हणून ते आपल्या जी काही सून होती तिचं नाव ते रमा ठेवतात. आणि तिथून भागीरथी धोत्रे ही रमा आंबेडकर म्हणून सर्वांमध्ये प्रचलित झाली. आणि भागीरथीपासून सुरू झालेला प्रवास हा नंतर रमाईपर्यंत आला. आणि तो प्रवास आपण दाम्पत्याचं जे काही राहणीमान होतं ते एकदम साधं होतं. भीमराव मॅट्रिक पास होता, रमाई ही एक लहान होती. आणि ते सुद्धा तिनं घरचे सर्व कामं विमं करायची, आपल्या सासऱ्यांना असेल नवऱ्याला असेल सर्व प्रकारचं जेवण असेल सर्व व्यवस्थित वाढून सर्वांना व्यवस्थित जेवण अन्न निन्न पुरवण्याचं काम व्यवस्थित प्रपंच कुटुंबाचा चालू लागला होता. सरकारमार्फत सर्व मुंबईमध्ये राहणाऱ्या झोपडपट्टी धारकांना घरं देण्याचं ठरवलं होतं त्या काळच्या ब्रिटिश सरकारनं. तर अस्पृश्यांना सुद्धा काही घरं देण्यात याव्या असा आग्रह त्या काळामध्ये सुभेदार रामजी आणि त्यांच्या शिष्टमंडळाने गव्हर्नरकडे केला. गव्हर्नरने तो मागणी करून BIT चाळची स्थापना केली. आणि BIT चाळमध्ये सुभेदार रामजी यांना 2 रूमा देण्यात आल्या. एका रूम मध्ये स्वयंपाक म्हणून ते पाहायचे, दुसऱ्या रूम मध्ये स्पेशल अशी भीमराव आपल्या अभ्यासासाठी त्या रूमचा वापर करायचे. तर ह्या 2 रूममध्ये रमाचा आणि भीमरावचा संसार सुखामध्ये नांदू लागला होता. संपूर्ण कुटुंबाचे दिवस सुरळीतपणे चालू होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह सुभेदार रामजी यांची जी काही 50 रुपये पेन्शन होती याच्यामध्ये कसा तरी महिना काढण्याचं काम रामजी करायचे. रामजी बाबा आपल्या कुटुंबाचा सर्व व्यवस्थित असा काळजी व देखभाल करू लागले होते. तेवढ्यामध्ये आंबेडकर कुटुंबामध्ये एक गोड बातमी येते. रमाई ही गर्भवती झाली अशी सर्वांना माहिती मिळतात. सर्व आनंद हर्ष उल्हासामध्ये संपन्नतेमध्ये जगत असतात. बाबासाहेबांना असं वाटलं की आता मला सुद्धा मुलगा होईल, माझा पहिला मुलगा होईल. आणि तो पहिला मुलगा माझा जन्माला आल्यानंतर मी सुद्धा त्याला शिकवेन आणि खूप असं माझ्यासारखं शिकून मोठं करण्याचं काम करण्याचं त्यांनी ठरवलं होतं. 12 डिसेंबर रोजी 1912 रोजी म्हणजे 12-12-12 रोजी ह्या व्यवस्थेचे 12 वाजवणारे आदरणीय यशवंत आंबेडकर यांचा जन्म होतो. नंतर काळांतराने लोकांनी त्यांना भैयासाहेब हे संबोधन सुद्धा लावलं. त्यांचे एक क्रांतिकारी व्यक्तिमत्व म्हणून बाबासाहेबांच्या निधनानंतर उदयास आलं. सयाजीराव गायकवाड यांच्या ऑफिसमध्ये भीमराव यांना नोकरी लागण्याचे ठरतं आणि तिथे बडोद्याला ते काम करण्यासाठी जातात. बडोद्याला काम करत असताना एक दुःखद बातमी त्यांच्या कानावरती येते की त्यांचे जे काही वडील सुभेदार रामजी बाबा हे आजाराने ग्रसलेले आहेत आणि त्यांची खूप परिस्थिती अशी बिकट होत आहे. ते कुठेतरी वाईट अवस्थेमध्ये जगत आहेत असं त्यांना कळता क्षणी ते पटकन आपल्या वडिलांच्या भेटीसाठी मुंबईला परत येतात. बॉम्बेला परत आल्यानंतर त्यांनी आपल्या वडिलांची विचारपूस केली, वडिलांना बोललं, वडिलाशी मन भरून पाहिलं. वडील त्यांना जे काही शब्द मागतात की भीमराव तू खूप शिकशील, तू खूप मोठा होशील आणि जे काही आपलं राहिलेलं अधुरं काम होतं समाज उन्नतीचं ते निश्चित करशील, हे मनामध्ये इच्छा प्रकट करून आपल्या मुलाच्या मांडीवरतीच रामजी बाबा आपलं शेवटचा श्वास घेऊन तिथं ते आपल्या स्वतःला संपून घेतात. तो शेवटचा श्वास घेऊन तिथे त्यांचं निधन होऊन जातं. निधन झाल्यानंतर सर्वात जास्त आघात जो कोणावरती झाला होता तो रमाईवरती झाला होता. कारण सुभेदार रामजी बाबांनी कधीच रमाईला सासऱ्याची वागणूक दिलीच नव्हती. एकदम वडिलासारखी ते त्याच्यासोबत राहायचे. म्हणजे ज्या मुलीने लहानपणीच वडिलाचं छत्रछाया तिच्याकडून हिरावून घेतली होती आईची,
त्या मुलीला सासऱ्याने वडिलाप्रमाणे वागणूक दिली होती, वडिलाप्रमाणे ठेवलं होतं, वडिलाप्रमाणे तिचा तू देखभाल करायचा, वडिलाप्रमाणे तू तिचा आदर तिथे करायचा, तिचे जे काही अडी अडचणी होत्या तो वडिलाप्रमाणे तू पूर्ण करायचा. आणि तो वडील समान असलेला आपला सासरा जर अचानक मध्ये आपल्याला निघून जात असेल, हे तिला खूप तरी वाईट वाटलं. ते तिला खचून टाकणार होतं, ते तिला हादरून टाकणार होतं. आणि हे हादरून टाकणारा निधनानंतर रमाई प्रचंड प्रमाणामध्ये खचली होती. परंतु आपण खचून गेल्या तर आपल्या पतीचं कसं होईल, आपण जर खचल्या तर आपल्या मुलांचं कसं होईल. म्हणून त्यांनी भीमरावाला सावरण्याचं काम केलं, मन धट्ट केलं, काळीच धट्ट केलं, भीमरावांना सावरलं. भीमरावांना सावरल्यानंतर बाबासाहेबांना पुन्हा लढण्यासाठी, पुन्हा शिकण्यासाठी तिने प्रेरित केलं. आणि रमाईने बाबासाहेब आंबेडकरांना शिकण्यासाठी प्रेरित करून पुढच्या शिक्षणासाठी आग्रह धरण्याचा. रामजी बाबा यांचं निधन झालं होतं. रामजी बाबा यांच्या निधनानंतर व आधीच जेव्हा रमाईचा आणि बाबासाहेबांचा विवाह झाला होता, तेव्हापासून बाबासाहेब हे रमाईला आग्रही होते की तू माझ्यासोबत शिकलं पाहिजे, तू वाचायला लिहायला शिकलं पाहिजे, तू अभ्यास केला पाहिजे. रमाई बाबासाहेबांकडे प्रश्न करते की बामना आपल्या बायकांना शिकवत नाही, तर तुम्ही मला शिकवण्याचा आग्रह का करता. मी नाही शिकणार. धर्मव्यवस्थेने जे काही असं आपल्या पायरीने जे काही रमाई तिथं पायरी म्हणायची, ज्या पायरीवरती आपण उभे तिथे स्त्रियांना शिकवल्या जात नाही, बामणाच्या सुद्धा आपल्या सुद्धा, तर तुम्ही मला शिकवण्याचा आग्रह करू नका. बाबासाहेब रमाईला विनोदामध्ये म्हणतात किंवा मला असं करावं लागेल की मला एखादी शिकलेलीच बायको करावं लागेल, तिला वाचता आणि लिहिता येते. रमाई रागाने लाल होते. बाबासाहेबांचा विनोद तिला समजत नाही. तिने म्हणते असं कसं करू दे तुम्ही, कोण्या बाईसोबत तुमचं लग्न असं होऊ देणार नाही, शिकलेली सवत मी काय तुमची सहन करणार नाही. रागामध्ये बघते. बाबासाहेब गालामध्ये हसून म्हणतात की रमा, अशी रागामध्ये तू खूप सुंदर दिसतेस, खूप छान तुझा राग मला वाटतो. रमाई गालामध्ये हसते, नाचते, म्हणते सवत आणण्यापेक्षा मी तुमच्याकडून शिकलेलंच बरं. आणि मग तिथून बाबासाहेब रमाईच्या हातामध्ये पाटी आणि कलम देतात आणि लिहिण्यासाठी तिला प्रेरित करतात. बाबासाहेब म्हणतात की पहिलं तू रमाबाई तुझं स्वतःचं नाव लिही. रमाबाई हे नाव लिहायला तू शिक. तिने म्हणते मी माझं स्वतःचं नाव लिहिण्यापेक्षा मी माझ्या पतीचं नाव लिहायला पहिलं पसंती देईल. आणि बाबासाहेबांना म्हणतात की मला भीमराव लिहायला शिकवा, तुमचं नाव लिहायला शिकवा. तर बाबासाहेब म्हणत असतात की असं लिही, भीमराव नाव लिही आणि भीमराव नाव उच्चारून लिही. तेव्हा रमाई अशी हातानं ज्याच्यावरती बाबासाहेब नाव काढलं होतं त्याच्यावर पुरत असताना, त्याच्यावरती रेषा ओढत असताना भीमराव उच्चारच करत नव्हती. बाबासाहेब म्हणतात का नाव का तू करत नाही. ती म्हणते पतीचं नाव ते तुमच्या समोर घ्यायला मला लाज वाटते. बाबासाहेब म्हणतात तसं काही नसतं, तू ते अभ्यास म्हणून घे. आणि मग भीमराव नावापासून रमाईच्या लिखाणाची सुरुवात झाली. आणि मग तिथून रमाई शिकली, चांगली खडखड वाचू लागली होती, बाबासाहेबांना पत्र व्यवहार करू लागली होती, सर्व व्यवस्थित चालू होतं. आणि अडाणी आंबेडकरांची एक सुशिक्षित पत्नी म्हणून उदयास आली. आणि ती सुशिक्षित रमाई ही सर्वांसाठी प्रेरणा देणारी आहे. सयाजीराव गायकवाड यांच्याकडून जी काही स्कॉलरशिप बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली होती, त्या स्कॉलरशिपवरती कोलंबिया विद्यापीठाला जाण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी ठरवलं होतं. त्यांचा जे काही MA व इतर विषयाचा प्रबंध होता ते कोलंबियामध्ये जाऊन त्यांनी पूर्ण करण्याचं ठरवलं. आणि मग बाबासाहेबांचा प्रवास अमेरिकेच्या दिशेने निघाला. अमेरिकेच्या दिशेने जात असताना बोटावरती थांबून रमाई बाबासाहेबांना निहाळत होती, पाहत होती. बाबासाहेब रमाईच्या डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हते, कारण तिच्या डोळ्यातले दुःख तिला वापिस परतून आणण्यासाठी मजबूर करतील. व रमाई सुद्धा बाबासाहेबांच्या डोळ्यात डोळे घालून पाहत नव्हती की माझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या पतीला वापस बोलवतील, त्यांच्या ध्येयापासून दूर करतील. पण दोघांनी खाली माना घालून एकमेकाचा निरोप घेतला. बोटचा आवाज येतात रमाईला धडकी भरली. आपली पत्नी दूरवर थांबून करून बाबासाहेब पाहतात की पत्नी दूरवर थांबून रडत आहे. तिला वाईट वाटत आहे की तिचा पती आता 4-5 वर्षासाठी शिक्षणाला जात आहे. हे पाहून रमाई एकदम अशी चिलबिचिल झाली, रडत रडत तशीच अवस्थेमध्ये घरी आली. बाबासाहेब सुद्धा बोटमध्ये प्रचंड रडले, कारण त्यांचा पहिली वेळेस कुठेतरी बाहेर असा दूरचा प्रवास होता. देश सोडून त्याला जायचं, तिकडून नव्या प्रदेशात, नव्या लोकांमध्ये, ज्याची संस्कृती वेगळी, ज्याचं राहणीमान वेगळं, ज्यांचं खानपान वेगळं, अशा व्यवस्थेमध्ये त्यांना शिकायला जायचं होतं. आणि मग त्याचा कोलंबियाकडचा अमेरिकेचा प्रवास सुरू. विश्वाच्या क्षितिजेवरती बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव एकदम असं तळपत होतं. एक महासूर्य जसा उगमानंतर तळपतो असा तेजस्वी होतो, तसा बाबासाहेब आंबेडकर नावाचा सूर्य अमेरिकेमध्ये तेजस्वी रीतीने तळपतू लागला होता. आणि ह्या तेजाने त्यांनी संपूर्ण अमेरिका खंडाला व्यापून टाकलं होतं, त्यांच्या ज्ञानाच्या, विचाराच्या जे काही प्रकाश होता त्यांनी. आणि त्याच वेळी जे काही बाबासाहेबांचा परिवार होता तो दारिद्र्याच्या रेषेखाली एकदम दारिद्र्यमय अवस्थेमध्ये जगत होता. पती अमेरिकेला आहेत, आपला सासरा निधन झालेला आहे, मुलं लहान आहेत, अवस्था गर्भवती आहे. अशा अवस्थेमध्ये आपण कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा. तर त्या काळामध्ये रमाईला जे काही काम लागायचं व त्यांची दीर असतील
ते जे काही बाळराम हे सर्व मिळून व त्यांची जाऊ लक्ष्मीबाई हे तिघं मिळून जे काही काम लागायचे ते काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचं काम करू लागले होते. एकदम हालाकीचे जीवन जगण्याची अवस्था त्यांची झाली होती. एवढ्यामध्ये रमाईला रमेश नावाचा गोंडस लेकरू जन्माला येतो. रमेश सुद्धा यशवंत सारखाच लहानपणापासून बिमार असायचा. सारखा बिमार पडू लागला होता. कदाचित घरची गरीब परिस्थितीमुळे गर्भावस्थेमध्ये त्यांना जे काही पोषण मिळावं ते पोषण मिळालं नसल्यामुळे ते लेकर कमजोर जन्माला आले. कमजोर जन्माला आले असल्यामुळे त्यांचं जे काही आजार होता तो आजार तसाच वाढू लागला होता. ते आजारी सतत असायचे. या सगळ्या अवस्थेमध्ये बाबासाहेब आंबेडकर रमाईला एक पत्र लिहितात आणि तो पत्र म्हणजे प्रत्येक माणसाच्या हृदयाला पिळून टाकणारं पत्र होतं. कारण बोटीमधून जात असताना बाबासाहेबांनी रमाईला रडताना पाहिल्यानंतर त्याला कुठेतरी वाईट वाटलं होतं आणि त्याचा निरोप देण्यासाठी आपण आपल्या पत्नीला पत्र लिहिलं पाहिजे हे सांगण्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलं होतं. त्या पत्रातून बाबासाहेब आंबेडकर लिहितात की प्रिय रामू, सविनय नमस्कार. मी सुखरूप पोहोचलो, चिंता नसावी. मला अमेरिकेत शिक्षण घ्यायला येण्याची जी संधी मिळाली तिचे आपण आभार मानले पाहिजेत. ही गोष्ट कदाचित नवा इतिहास जन्माला घालणारी ठरेल. बोट सुरू होताना तुझ्या डोळ्यातील आसू पाहिले मलाही थोडं गलबलून आलं होतं. पण रमा, हे विरह आणि हे दुःख आपल्याला मोठं करणार आहेत. जी दुःख आपल्याला प्रकाशात नेतात त्यांचे आभार मानायचे असतात. रमा, अशा दुःखाने दुःखी व्हायचं नसतं. रामू, मी वनव्यातून धावण्याची प्रतिज्ञा केली आहे. या शर्यतीत मी जिंकलो तर आपल्या देशाला मी उजेडात उभं करीन. तिथल्या गुलामींची कबर मी बांधेन. या लढाईत मी हरणार नाही. यासाठी तू माझ्या पाठीशी उभी राहायला हवी. दुःखातूनच वाट काढायची आहे. रामू, मला नवे पंख येत आहेत असं वाटतं. पोलादाचे पंख इथल्या जीवनाच्या तुलनेत मला आपल्याकडील जीवन आठवतं. तेव्हा मी हैराण होतो. इथं माणूस केवढ्या तरी मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. या गोष्टीने मन उत्साहाने भरून येतं. इथे अस्पृश्यता नाही, जाती वर्ण नाहीत. माझ्या अंगात खूप शक्ती संचारत आहे असं मला वाटतं. मन नुसतं भरधाव सुटलं आहे. रमा, खूप काम आहेत, खूप कष्ट घ्यायचे आहेत. ज्ञानाच्या सागराचे उपसायचे आहेत, स्वतःच रचवायचे आहेत. रमा, स्वतःला जप. वेड्या वादळाच्या पाठीशी उभी राहा. यशवंताला जप. त्याची प्रकृती बरी नसते, काळजी वाटते. सांभाळ त्याला. बाकी पुढल्या पत्रात नक्की घेऊन तुझा अभिमान. रमाईला पोहोचत. रमाई हे पत्र पोहोचल्या क्षणी खडखड अशी वाचायला लागते. बाबासाहेबांची भाऊजे असेल, भाऊ असेल, मुकुंद असेल, यशवंत भैयासाहेब असतील, ते सर्वांना रमाई पत्र खडखड वाचत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येतं आणि पणावलेल्या डोळ्यातून ते सर्वांना सांगते की आता आपले साहित्य तिथं विलायतीला व्यवस्थित शिकत आहे. त्यांचं सर्व व्यवस्थित शिकण्याचं काम सुरू आहे. आपण आनंद व्यक्त केला पाहिजे. आणि ते जे काही दुःख होतं, गरिबीचं, दारिद्र्याचं दुःख, ते पत्र वाचताच रमायचं तिथेच संपून जातं आणि तिने ते गरिबीचा घूट घेऊन मग रमा सुद्धा एक परत पत्र बाबासाहेबांना पाठवते. रमा नेमकी बाबासाहेबांनी शिकवलं होतं, तिला नेमकं शिक्षित केलं होतं आणि शिक्षित केलेल्या रमाचं हे पहिलं पत्र होतं. बाबासाहेबांच्या नजरेसमोर जेव्हा रमाईचं पहिलं पत्र आलं तेव्हा तो अक्षरावरूनच ओळखून घेतली की आबडधोबड अक्षर म्हणजे माझ्या रमातच असेल. रमानं का कोणाला लिही म्हणलं नाही, तिच्या भावना तिने स्वतः व्यक्त केल्या. आपल्या शिक्षित पत्नीनं काय लिहिलं हे पाहण्यासाठी ते जास्त उत्सुक होते. त्यांना रमाचं पत्र वाचणं म्हणजे मोठा ग्रंथ वाचल्यासारखं वाटू लागला होता. एक आनंद होता की आता आपली पत्नी लिहायला लागली, वाचायला लागली. कारण आता आमच्या मधल्या संवादासाठी आम्हाला कोणाची गरज नाही. मी तिला थेट पत्र लिहू शकते, तिने मला थेट पत्र लिहू शकते. तर रमाई हे काय लिहितात पत्रामध्ये ते आपण पुढे. अशी लिहिते की साहेबांच्या चरणी रमाचा शिर साष्टांग दंडवत. आपलं पत्र आलं, ते वाचलं, खूप आनंद झाला. साहेब, आमची काळजी करू नका, आम्ही सारे खुशाल आहोत. मी सांभाळतो सगळं. आपलं पत्र टोळ बावडीतल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांनी वाचलं. सगळ्यांना खूप आनंद झाला. कष्टाची मला चिंता नाही. माझं आपल्याशी लग्न झालं त्याचा मला खूप गौरव वाटतो. आपण खूप शिकावं हीच माझी कामना आहे. आपण पत्रात अनेक गोष्टी लिहिल्या. मी तुमच्या पाठीशी उभी राहील. काय वाटेल ते कष्ट करीन, पण मागं हटणार नाही याची खात्री बाळगावी. आम्ही सर्व खुशाल आहोत असं समजा. आपण जेवण वेळेच्या वेळी घ्या, तब्येतीची काळजी घ्या. यशवंताला आपलं पत्र वाचून दाखवलं. बाबा कधी येणार असं तो पुन्हा विचारतो आहे. पत्र पाठवून खुशाली कळवा.
थांबते आपली पत्नी सौरमा. पत्र बाबासाहेबांना कळताच तो आनंद वाटला, पण या पत्रामध्ये एक आपण गोष्ट नोटीस केली पाहिजे की प्रचंड गरिबीमध्ये जगणाऱ्या रमाईने आपल्या गरीब अवस्थेविषयी बाबासाहेब आंबेडकरांना कुठलाच असा संदेश पाठवला नाही. आपल्या होणाऱ्या हाल अपेक्षा, आपली होणारी उपासमारी याविषयी त्यांनी बाबासाहेबांना कुठल्याच प्रकारे सांगलं नाही. आम्ही आनंदाने आहोत, आम्ही सुखाने आहोत, आम्ही समृद्धीने आहोत हे असं त्यांनी बाबासाहेबांना सांगण्याचं काम केलं. कारण का, आपली गरीब परिस्थिती जर आपण त्यांना सांगली तर कुठेतरी त्यांच्या शिक्षणावरती परिणाम होऊन ते तिथे खचून जातील. यामुळे रमाईने जेवढा पत्रव्यवहार झाला तेवढ्या पत्रव्यवहारामध्ये आपल्या अवस्थेविषयी काहीच लिहिलं.